तर मित्रांनो, वेलकम बॅक टू द माय चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर चला मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. त्या पहिले मी होऊन जातो रोजच्या सारखे रेडी. तर मित्रांनो, मी झालोय आता रेडी. तर चला मग आजच्या ब्लॉगला झालेली आता सुरुवात. चला मग बघू आपल्याला काय काम आहे काय नाही. आज करू मग ते काम. चला मग लगे आता बोल काय करायचं होतं. अरे हे नाव टाकायचं आहे ना, पटकन टाक. बरं आणि चाबी मी येतो फेकी चाबी काढ कशाला. चाल ना, मी बी येतो ना. तू काय येतो इकडून आणायचं ना. चाल काय एक मिनिट झाला ठीक आहे. तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहे फ्रेम घेऊन या दुकानामध्ये. त्या फ्रेमवरती आम्हाला नाव टाकायचे, गिफ्ट द्यायची ती, आणि तिथं रॅप बी करायचे तिला. तर त्यासाठी आलेलो आम्ही. तर ते थोडं जॉईंट निघालेले, त्यासाठी फेविक्विक घ्यायचे. फेविक्विक शोधतो, इकडं दुकान नाही सापडत ते. पाहतो पुढं जाऊन. दे रेट. त्याच्या फेविक्विक आहे क्या? फेविक्विक एकच घे ना, एकच लागेल ना. अरे एक फेविक्विक दे दो. तर मित्रांनो, आम्ही आलेलो आता रोशनच्या घरी. त्या भाऊला काय काय म्हणायचं. अरे ते उद्या त्याला मला गल्ली बोलवायला जायचंय, घर भर निघून ते यायला तयार नाही. तर मित्रांनो, विषय असा आहे, यांना जायचंय बाहेर कुठेतरी. तर मग तू आता काय करायचंय, भोवटी पाता पाता मस्त जेवण. भाऊचे बोधा पण येड्या. नमस्कार. तर मित्रांनो, आता काय होतं काय नाही, भाऊचा डिसिजन गेली आम्ही याला विचार ना, माझी झाली डायरेक्ट. मित्रांनो, हे कॅरेक्टरने हे गोण्या या नदीच्या पार रोशन भाऊच्या शेतात न्यायचे. गाडी काही जात नाही, आम्ही गाडी टाकून पाहिलेली आहे. आता आम्हाला ते खांद्यावरच नाही काही बी करून पटकन आम्ही आता आवडतो. रोशन भाऊ कॅरेट घेतील आणि सचिन भाऊ गोणी घेईन. आपण तो कॅरेट नेऊन तो गोणी. बर तसं करू. चला, जसं जमन तसं जमन. काय करायचं ते करा. रोशन भाऊ उचलून देते. हे निघाले रोशन भाऊ. आता आम्ही दोघे कॅरेट. तर मित्रांनो, मी आलो आता घरी. तर विषय असा आहे, आपल्याला आता मला ना अर्जंटमध्ये जायचंय कामाला. मी विसरून गेलो होतो. आता वाजले 5 निघायचे, त्याच्यामुळे मी पहिले आवरतो, लगेच निघायचं आपल्याला कामाला रोशनला त्यांना घेऊन. चला मग कामावरती भेटू आता. तर मित्रांनो, आम्ही चाललेलो आता कामावरती पायवरती. मित्रांनो, कामातून भेटलेली आता सुट्टी जेवण खायसाठी. आता जेवण करायसाठी चाललोय आम्ही. हे बोनस तर चपला फेकू राहिलं, त्या भाऊची चप्पल आणायला लावली. तर मी एक काम सांगितलेलं आहे, तेवढं करायला चाललेलं आहे. विषय कसा माहिती का, आता वाजते किती माहिती तुम्हाला सांगितलं. आता वाजता 9 वाजता आता आम्ही जेवायला बसत आहे. आता 9 वाजता आम्ही जेवायला बसलो का आम्हाला 1 तास सुट्टी असते. आता 1 तास सुट्टी असली का म्हणजे विषय कसा, 9 वाजता बसलं का 10 वाजेपर्यंत तुम्ही जेव्हा झोपा, काय करायचं ते करा. आणि ते झालं का चुपचाप आपल्या परत कामाला लागून जायचं. कारण ना जास्त वेळ बसून राहिलं ना तर भाई पगार डायरेक्ट काढूनच टाकते भैया ते. त्याच्यामुळे ना आपलं कामाशी काम ठेवायचं इथे आल्यावर. कारण ना पगार घेऊ राहिलो ना, फुकट थोडी काम करू राहिलो. फुकट काम करत असतो तर तुम्ही बाहेर झोपून राहा बिंदास, विषय तसा नाही. पण जर तुम्ही कुठं जाऊन ते पैसे घेताय कामाचे, तर तुम्ही टाइमपास नाही केलं पाहिजे. कामापुरतं काम केलं. हा मान्य आहे, तुमची पाठ दुखली, कंबर दुखली, 5 मिनटं थांबा. पण विषय कसा आहे, पैसे घेतले ना, काम केलंच पाहिजे. 100 रुपयाचं काम असलं ना तर 200 रुपयाचं काम करून जायचं. म्हणजे पैसा तर आपल्याला भेटेल, नाव पण भेटेल की भाऊ तो माणूस चांगला होता काम करणारा. त्याच्यामुळे आता आम्ही चाललेलो आहे डबा खायला. मी घ्यायला आलो तो चार्जर घेतलेलं आहे. विषय असा आहे, ते सगळे पोट्टे ते तिकडं टाइमपास करू राहिले, दिसत असेल तुम्हाला. हे यांचे मस्तीत राहत्या. हे भाऊ आज पहिला दिवस होता तर जीन्स घालून आलं, त्याला काही माहीत नव्हतं. आता जीन्समध्येच काम चालू आहे त्याचं. पहिला दिवस त्याला लय अडचणी उरली, पण काय अडचण नाही. उद्या पण तो उद्या पण नाईट पॅन्ट घालून अडचण येणार.
हा हे तर नाईटच पॅन्ट घालतो, हे बी नाईट पॅन्ट घालतो, स्वेटर बिटर घालून येतो. मित्रांनो आता आम्ही चाललेलो जेवायला. कुठं चाललो जेवायला? डाळबट्टी घाल चाललेलो आता. तर चला मग डाळबट्टीच्या सेंटरवरती भेटू. जास्त टाइमपास करून फायदा नाही, आपल्याकडे टाइम कमी. तर मित्रांनो रोशन भाऊ मध्ये गेलेले डाळबट्टी आणायला. आम्ही आलेलो डाळबट्टी सेंटरमध्ये. इथून कसं आहे, पार्सल घेतली का जास्त भेटतील, तिकडं खाल्ली का कमीच धकती. विषय असा आहे, त्याच्यामुळे पार्सल घ्यायची आणि बाहेर खायचं. आता तुम्हाला दाखवतो आम्ही कुठं बसून खातो. त्याला येऊन द्या मग त्याची. बरं बरं चला करू काहीतरी. जेवायचं पाहू आता आम्ही. चला ठीक आहे. तर मित्रांनो ही लोकेशन आहे. इथं आता बसून आम्ही आरामात जेवण करतो आणि लगेच फॅक्टरीवरती निघतो. चला मग आजचा ब्लॉग एंड करून टाकू का रे? मग नाही असं करतो ना, सकाळी कुठे एंड करत बसतो, धान्य राहणार. आता करू ना, घर जाता चला मग घरी जाताना एंड करू. तोपर्यंत भेटू, जेवण करतो आता सध्या. खवला रे बाटा बाटा. काय म्हणतात पोट्ट्या? मस्त डाळबट्टी आज. तर मित्रांनो बट्ट्या मस्त चुरलेल्या आहे. यांचे डबे तिथं पोळ्या आहे मस्त पैकी. रोशन भाऊ आता वरण सोडते, भात सोडते. हे आता मस्त टाकू. ऋषी भाऊ बी तयार, मी बी यार. चला मग आता मस्त जीवितून ऊस चाललेले. सोडा उगा याच्यात टाक पहिले. गाड्या येते, मजा येऊ राहिली पाता पाता खायला. चलो मग ये बा नुसतं वरणच वरण आहे. चला मग चला जेवण झाल्यावरच भेटू. आता कसं आहे, ते तोंडात पाणी वर आलं ना, तर व्हिडिओ काढता नाही वर आला. तर मित्रांनो आहा हा रगडा पेटेस. रोशन भाऊ कसं वाटतंय? एकच नंबर. सचिन भाऊ बोला. कसं वाटतं? अरे एक नंबर. ऋषी भाऊ एक नंबर. मी तोंड नाही दाखवणार, भरेले. कारण बैलावानी खवरवलं ना, त्याच्यामुळं भरलेलं आहे. काय करू राहिले तुम्ही? आज मी पहिले सांगत चोरू नका. जेवण झाल्यावर भेटू. तर मित्रांनो आम्ही आलेलो आता परत फॅक्टरीवरती. आता इथे येऊन काम करतो. एंड मारू का नंतर मारू? आता एंड. तेव्हा मित्रांनो आम्ही टाइमपास साठी चॉकलेट घेऊन आलेलो आहे. तर चला मग आता काम करू पटापटा आणि मग नेक्स्ट टायमाला भेटू. चलो फिर. सीटर लावायचं मला. तर मित्रांनो निघालेलो आता आम्ही घरी. रोशन फोन मध्ये दाखवू किती वाजलेले. तेव्हा मित्रांनो 2:30 वाजता आमची सुट्टी झालेली आहे रात्रीच्या. आता आम्ही निघालेलो आहे घराकडं. आता घरी निघतो. हे भाऊ शटर बंद करू राहिले. हाजरी लावलेली ना. अरे हा मग चलो फिर. भाऊ आता शटर लावतील. ये पाय आमचा जादू डॉन आहे. जादू डॉन फुल पॅक. अरे बाप ये तर अलगच जादू आहे मेरा पा. बोला तर मित्रांनो आम्ही निघालेलो आता घराकडं. विषय कसा लवकर पोहोचलो तर लवकर विषय होऊन जाईल, त्याच्यामुळे. हा ही गाडी मित्रांनो भरलेली आम्ही. किती गोण्या टाकल्या रे याच्यात? 120 गोण्या भरलेल्या याच्यामध्ये. आम्हीच भरल्या चौघांनी मिळून. करून टाकू ब्लॉग एंड मग. नाही रे यार, कन्नड मध्ये गेल्यावर. चला मग तुम्हाला व्ह्यू दाखवतो रस्त्याचा. मित्रांनो तुम्हाला रस्त्याचा पूर्ण व्ह्यू दाखवतो. धुळी राहते, काय राहतं, मस्त एकदम लय मजा येते. रोशनला सोडायचं अजून. चला मग दाखवतो तुम्हाला रस्त्याची सीन. मग करू आपण आपला ब्लॉग. तर मित्रांनो आम्ही थांबलेलो आता धाब्यावर. धाबा आहे घरी, चायची टपरी ना. हा चायच्या हॉटेलवर थांबलेलं आहे चाय प्यायसाठी. कारण थंडी वाजत रस्त्यानं खूप. हे पहिलं की भाऊ खुर्ची बिर्ची घेऊन आले. कुत्रे मस्त झाडापाशी बसलेले गरमी घेत. ऋषी भाऊ, सचिन भाऊ, रोशन भाऊ फुल मजा. रात्रीच्या 2:30 वाजता सांगितले का रे चाय? अरे कवच सांगितले का? ते काय चालले ना.
असे दोन मिनिट दम नाही नुसतं सांगितलं बरं का ना तू. सांगितलं तर ज्यादा पुढे चटके भाई कुत्रे मस्त गरमी घेत आहे, थंडी खूप आहे मित्रांनो इकडं. आम्ही फुल पॅक करून बसले, फुल पॅक होऊन बसलेलो आहे मित्रांनो आम्ही. हा हा फुल पॅक होऊन भाऊ. जात झालं का तुम्हाला? तर मित्रांनो आलेली चाय. शेकोटीवर जरा फोटो घे. मित्रांनो एक सेल्फी आपला फोटो घेऊन घ्या तुम्ही आमचा. विषय कसा आहे? फोटो घे म्हणू लागला भाऊ. आपला आपला घ्या ना, आपल्या आपल्या कपाचा. तर मित्रांनो निघालेलो आहे आता आम्ही इथून चहाच्या टपरीहून. आता चाललेलो आहे घराकडं. तांबरे तांबरे भाऊ ग्लव्स बिस घालून एकदम रेडी होऊन निघता भाऊ, कारण थंडी नाही वाजली पाहिजे. हे बी भाऊ पूर्ण पॅक आहे. ते भाऊ तर जादूच जादू आहे. मी साधा सिंपल माणूस आहे. स्वेटर गिटर मस्त पैकी ओपन, आपल्याला थंडी नाही वाजत. हा ओपन आता पाय 2 मिनिटात. का 2 मिनिटात? हे बा मित्रांनो याची टोपी अशी मागतात. बसा रे बसा ना. चला मित्रांनो आतापर्यंत तर मित्रांनो बरं झालं $8 ऋषी भाऊला इकडून मध्ये सोडायचं आहे. आतापर्यंत पण जारी चालू. जारी चालली. जारी. जारी पिशवी ठीक से ले ले, तेरे पिशवी में तेरा तेरा सामान निकाल के लेके चल जा. धर रे. त्यात बाटली कोणाची काढली का? त्याचीच आहे. माझी तो याच्यात तो सगळं आहे ना. मागचं रग ना. हा तर मित्रांनो रोशन भाऊला सोडलेलं आहे आता घरी, आणि आता आम्ही चाललेलो आहे घरी. विषय काय, जायचं ना घरी भाई. आता आजचा ब्लॉग इथे एंड करू. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगला. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय. शेअर करायला